टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर खासदार सुप्रिया सुळे यांचं सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आपण पाहतोय की जवळपास आंदोलनाला आता 6 तास उलटत आलेले आहेत, तरी सुद्धा जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी जे आहेत ते सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आलेले नाहीत। मात्र मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उपोषण जे आहे ते मागे घेणार नाही अशा पद्धतीचं पवित्र आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे यांनी घेतलेलं आहे। आपण पाहतोय की बनेश्वर देवस्थानचे विश्वस्त असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते सकाळपासून याच ठिकाणी ठिय्या मांडून आहेत। ताई 6 तास उलटलेले आहेत, अजूनही सरकारचा एकही प्रतिनिधी इथे पोहोचत नाही। सरकारची असंवेदनशीलता म्हणायची का? सगळं तुम्हीच बोलताय। आता काय मागणी असणार? 6 तास झाले, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही। ठीक आहे ना, मग जर ज्याच्यावर आपली निष्ठा आहे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, तो आपला बनेश्वर देवस्थान आणि आपले बरोबरचे लोक आणि आपले मायबाप मतदार ज्यांच्यामुळे मी आहे त्यांच्यासाठी एक दिवस उपाशी राहिले तर काय फरक पडत नाही। तुम्हाला काही वेळापासून थकवा सुद्धा जाणवतोय, कदाचित त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होऊ शकतो, मग याची दखल कोण घेणार आहे? काय आता आजोबा तुमची काय मागणी आहे? विश्वास महत्वाचा आहे। आता एवढा उन्हाचा कडाका आहे, सकाळपासून बसले तुम्ही, शेवटपर्यंत बसणार। जोपर्यंत आम्हाला होकार येत नाही तोपर्यंत आम्ही बसणार। यायलाच तयार नाहीत। उद्या आम्ही तोपर्यंत बसणार। हा बसणार। काय वरती त्या ऐकत असतील तर काय सांगणार? काय सांगणार? रस्ता करून द्या आमचं, बाकी काय सांगणार आहे आम्ही? किती रस्ता किती आहे? 700 मीटरचा आहे फक्त। हा फक्त 700 मीटर आहे। आता मग आता हे मुख्यमंत्र्यांना काय सांगताय? मुख्यमंत्री आम्हाला काही सांगायचं, आमचा रस्ता होणे महत्वाचं, बाकी काय आम्ही सांगत नाही कोणाला। आपण पाहतोय की हे सगळे पदाधिकारी विश्वस्त जे आहेत ते सांगतायत की रस्ता जो आहे तो झाला पाहिजे आणि त्याच मागणीसाठी सकाळपासून स्वतः खासदार सुप्रियाताई जे आहेत 6 तासापासून उपोषण करतायत। अजूनही त्या उपोषणावरती ठाम आहेत, मात्र थोड्या वेळात जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी येतात का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सकाळी 6 तासांपासून सुरू असलेलं उपोषण जे आहे तसंच सुरू आपल्याला पाहायला मिळतं।